चंद्रपुर के विधायक सुधीर मुनगंटीवार ने विधानसभा में नवीन चंद्रपुर के विकास का मुद्दा जोरदार तरीके से उठाया। उन्होंने बताया कि वर्ष 1998 में स्पेशल प्लानिंग अथॉरिटी बनने के बावजूद प्रोजेक्ट को अपेक्षित गति नहीं मिल पाई है। विधायक ने कहा कि बढ़ती आबादी और जरूरतों को देखते हुए चौड़ी सड़कों, बिजली पानी की आपूर्ति, ड्रेनेज, वेस्ट मैनेजमेंट और पार्क जैसी मूलभूत सुविधाओं का विकास जरूरी है। उन्होंने अथॉरिटी को अधिक अधिकार देने, नीलामी से प्राप्त राशि को स्थानीय विकास में खर्च करने तथा सड़क, बिजली, पानी और ड्रेनेज के लिए 145 करोड़ रुपए के प्रोजेक्ट को मंजूरी देने की मांग की। साथ ही चंद्रपुर के लिए प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट नियुक्त करने और मुंबई में समीक्षा बैठक आयोजित करने का भी प्रस्ताव रखा। इस पर राज्य मंत्री पंकज भोयर ने सकारात्मक जवाब देते हुए कहा कि परियोजना को गति देने के लिए आवश्यक कदम उठाए जाएंगे। चंद्रपुर संवाददाता समीर वानखेड़े की रिपोर्ट। 30 जून 1998 हे विशेष नियोजन प्राधिकरण करण्यात आलं। चंद्रपूरमध्ये का केलं तेव्हा दोन ठिकाणी हे प्राधिकरण केलं, एक सोलापूर आणि एक चंद्रपूर। सोलापूर पूर्णही झालं, चंद्रपूर मागे राहिलं। खरं तर अध्यक्ष महाराज हे प्राधिकरण करण्याचं उद्दिष्ट हे होतं, गावाचा विकास होत होता, पण दुर्दैवाने चहू बाजूनी चंद्रपूर शहर वाढू शकत नाही। दोन बाजूनी या ठिकाणी फॉरेस्ट लँड आहे आणि एका बाजूनी कोळसाचे ढिग होते। एकच दिशा होती ज्या ठिकाणी आम्ही वाढू शकत होतो आणि म्हणून तेव्हा अध्यक्ष महाराज 1391.71 हेक्टर असा हा प्लॅन तयार झाला। खरं तर चांदा ते बांदा म्हणटल्याशिवाय महाराष्ट्राचं वर्णन पूर्ण होत नाही, पण आम्ही मागेच राहिलो। आज चंद्रपूरमध्ये 80 पेक्षा जास्त झोपडपट्ट्या आहेत, 80 पेक्षा जास्त, आणि म्हणून आपण 10,000 घराची एक योजना केली, ज्यामध्ये मी तुमचंही अभिनंदन करेन, तुमच्या विभागाचंही करेन, तुमच्या सर्व अधिकाऱ्यांचं करेन की 10,000 घरापैकी 2004 घरांना मान्यता आली। 234 कोटीच्या प्रोजेक्टला घराची मान्यता आली। पुढे केंद्रात जाऊन मान्य हरदीप सिंग पुरींना भेटून आपण 8,000 घरांची आणू। पण नुसतं घर जागेने विकास कसा होईल? घर म्हणजे ज्याला आपण गरिबांसाठी आपण बांधतोय त्या घराची मी आपल्याला बोलतोय। आता या ठिकाणी साधारणतः पहिली माझी मागणी आहे की आपण अर्बन प्लॅनिंग साठी, याचं अर्बन प्लॅनिंग उत्तम झालं पाहिजे। हे शहर महाराष्ट्राचं एक सुंदर शहर आपल्याला जर वसवायचं असेल तर मग रुंद व सुरक्षित रस्ते हवे, उत्तम पद्धतीचा वीज पुरवठा हवाय, सांडपाणी व्यवस्थापन हवे आहे, नगरामध्ये उद्याने हवी आहे ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारची उद्याने करू शकतो, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आपल्याला अपेक्षित आहे, स्वच्छ इरई व साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर एक 300 कोटीचा प्रोजेक्ट तुम्हाला दिला होता, तो आपण करू शकतो। कचरा व्यवस्थापन, एक मॉडेल कचरा व्यवस्थापन आपण करू शकतो आणि स्मार्ट ई गव्हर्नन्स हे आपण या ठिकाणी करू शकतो। पण यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, निर्णय काय करायचा आहे तर खरं तर ही विशेष नियोजन प्राधिकरण आहे, पण बिना अधिकार कोणतेही दिले नाही। प्रत्येक फाईल मंत्रालयातच पाठवावी लागते। पहिल्यांदा माझी माननीय मंत्री महोदयांकडे आग्रही मागणी आहे की या संदर्भात कमीत कमी जे जागा आपण ऑक्शन केल्या त्या ऑक्शन केलेल्या जागांच्या संदर्भामध्ये जे तुमच्याकडे 21.64 कोटी मंडळास प्राप्त जागे किंवा आयसीएमआरचे 1,15,12,000 प्राप्त जागे किंवा त्या लगतच्या जमिनी विकून जे पैसे प्राप्त जागे तेही मंत्रालयात पाठवायचे, मग पुन्हा परवानगी घ्यायची। हा तर उलटा कामाचा प्रकार आहे। आपण इकडे एआयच्या गोष्टी करतोय, आपण स्मार्ट वर्कच्या गोष्टी करतोय आणि दुसरीकडे अशा पद्धतीने तुमच्या विशेष प्राधिकरणाकडे आलेले पैसे मंत्रालयात पाठवायचे आणि घर मालकांनीच भाडे करायची, एक रूम घेऊन भाड्याने राहायचं, हे काय बरोबर नाही। म्हणून माझी पहिली मागणी आहे की तुमच्याकडे जेवढे पैसे जमा झाले ते सारेच्या सारे पैसे हे तुमच्याकडे असण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमची दुसरी मागणी आहे की राज्य सरकारने खात्याला पैसे द्यायला हवे।
खरं तर विभागाने नवीन चंद्रपूरसाठी 900 कोटी रुपये मागितले. ज्या 900 कोटीमध्ये इलेक्ट्रिक, पाणी पुरवठा, ड्रेनेज, सेप्टिक, रस्त्याची कामं हे करायची होती. 2012 मध्ये काही रस्त्याची कामं केली. इतकी छिद्र आहे कि छलनी भी रस्ते के तरफ देख के कहेगी कि ये मेरा बाप है. इतकी छिद्र. शेवटी गरिबांनी राहायचं नाही, जगायचं नाही. जगण्याचा अधिकार कोणाला आहे? मुंबईच्या लोकांना आहे का? तेही जगले पाहिजे, पण त्यांना जगवणारे इकडे जगले पाहिजे ना. इथं तुम्ही 11 लाख कोटीची कामं करता आणि तिथं 1100 कोटी देताना असं पोटात दुखतं की जगातला कोणताही डॉक्टर अशा अधिकाऱ्यांवर अध्यक्ष महाराज कोणता इलाज करू शकत नाही. आपण एक सक्षम मंत्री आहात, अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहात. मला विश्वास आहे की या संदर्भामध्ये स्पेसिफिक एक की आपल्याला जे ऑक्शन मधून पैसे आले ते पूर्णच्या पूर्ण आता सरकारकडे देण्याची आवश्यकता नाही. ते तुमच्याच विभागात तुम्हाला खर्च करण्याची अनुमती असली पाहिजे. दुसरं, हे सुंदर शहर करायचं असेल तर तुम्ही आता नवीन डीपी प्लॅन करतात, पण एक पीएमसी केली पाहिजे. एक उत्तम काम करणारी पीएमसी, ज्यांना या सर्व स्मार्ट शहराचा अभ्यास आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत स्मार्ट शहर करण्याच्या दृष्टीने योग्य अशा सूचना केल्या, नियोजन दिलं, प्लॅन केला, अशी एक पीएमसी केली पाहिजे. तर आपल्याला तिसरी मागणी आहे की जो नवीन पीएमसी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, जो प्लॅन तयार करेल त्या सर्वच्या सर्व प्लॅनला या 5 वर्षामध्ये आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन. आणि शेवटचं, गेले 10 महिने झाले त्या ठिकाणी काही वस्त्या तयार झाल्या, काही घरकुल तुम्ही बांधले आहे, त्याच्या आकड्यात मी जात नाही, वेळेच्या अभावी 11-9 झाले, पण त्या भागात रस्ते द्यायची की नाही? तिथं कॉलेजेस होत आहे, तुम्हीच ऑक्शन केलेल्या जमिनीवर, हॉस्पिटल होत आहे. तर आम्ही आग्रहपूर्वक आपल्याला 145 कोटीचा एक प्रोजेक्ट दिला. वारंवार मी विभागाच्या सचिवांना आठवण करून देतोय, पण अधिकार कोणाचा? हा नगरविकास सचिवांचा की माढाच्या सीओचा? कोणाचा अधिकार आहे? यावरूनच ते पैसे दिले जात नाही. तर माझी आपल्याला या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आग्रही विनंती आहे की तुम्ही स्वतः एकदा नागपूरमध्ये विस्तृत बैठक घ्यावी, नागपूरमध्ये घ्यावी. दुसरं, मुंबईमध्ये एकदा हे सर्व सेक्रेटरी आणि या नवीन चंद्रपूरच्या संदर्भातली बैठक एक मुंबईत घ्यावी. पीएमसी, अतिशय उत्तम पीएमसी ताबडतोब नियुक्त करावी. 145 कोटीच्या रस्त्याच्या निधीला व रस्त्याला 25 मार्चच्या अगोदर मंजुरी द्यावी. म्हणजे चंद्रपूरचा विषय असेल, 11 महिने फाईलवर बसून राहायचं, म्हणजे आता नॉर्मल डिलिव्हरी राहिलीच नाही, सिझरिन करण्याची आवश्यकता आहे. तर 145 कोटीच्या रस्त्याच्या संदर्भात या 25 मार्च पर्यंत तुम्हाला मतदारसंघाच्या मतदारांची शपथ आहे की 25 मार्च पर्यंत याची मंजुरी तुम्ही दिली पाहिजे. आपण उत्तम काम करणारे मंत्री आहात, आमच्या सदिच्छा, शुभकामना आपल्यासोबत नेहमीच राहिल्या आहे आणि भविष्यात यामध्ये वाढ व्हावी, संवर्धन व्हावं, यासाठी स्पेसिफिक उत्तरं आपल्या माध्यमातून आम्हाला हवी आहे. तुम्ही स्पेसिफिक उत्तरं द्याल असा विश्वास व्यक्त करून महात्मा गांधींच्या जिल्ह्यातून असणाऱ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सत्याच उत्तराच्या माध्यमातून बाहेर येईल असा विश्वास व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सुधीर भाऊंनी जो विषय ह्या ठिकाणी नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेच्या आराखड्याच्या संदर्भात मांडला तो अतिशय खरा असून या आराखड्यास नगर विकास विभागाची दिनांक 30 जून 1998 रोजीच्या अधिसूचनेद्वारा मंजुरी करण्यात आली होती. आणि आता जवळजवळ मला असं वाटतं 28 वर्ष पूर्ण होत आले आणि चंद्रपूर सारखा जो जिल्हा, ज्याची आपण व्याख्या चांदा ते बांदा महाराष्ट्राची व्याख्या करत असताना सांगतो, एका दिशेनं बांद्याची विकासाची कामं एवढ्या जलदगतीनं होताना दिसतात, परंतु चांदा देखील आपला भाग, त्या आपल्या राज्याचा भाग आहे, त्याच्यामुळे निश्चितच तिथला देखील विकास होणे आवश्यक आहे. या चांद्याकरिता, चांदा शहराच्या विकासाकरिता जी योजना त्यावेळेस नवीन चंद्रपूर शहराची मंजूर करण्यात आली होती, निश्चितपणे त्याच्यामध्ये असलेली विकासाची कामं जी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्त्यांची मुख्य कामे, भूसंपादनाची कामे, बगीचा पार्क इत्यादी अनेक कामे त्या ठिकाणी हातात घेण्यात आली होती आणि 4 गावांचा समावेश करून त्या ठिकाणी हे नवीन चंद्रपूर शहर
बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक पहिला प्रश्न जो सुधीर भाऊंनी केला तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की ह्याच नवीन चंद्रपूर शहरामध्ये म्हाडाचा जो प्लॅन होता, जो आराखडा होता, त्याच्यामध्ये काही ज्या जागा राखीव होत्या, उदाहरणार्थ शाळेकरिता होत्या, ज्या काही ऑक्शन करून काही संस्थांना देण्यात आला आणि त्याचा निधी म्हाडाकडे जमा झाला. तर सन्मान्य सुधीर भाऊंचं म्हणणं आहे की ते पैसे शासनाकडे न जाता त्या ठिकाणी म्हाडाकडेच राहावे, तिथल्या स्थानिक विकासाकरिता ते खर्च करण्यात यावे. निश्चितपणे मी भाऊंना या ठिकाणी सांगू इच्छितो की ते पैसे अजूनही म्हाडाकडे आहे, शासनाकडे नसून म्हाडाकडे आहे. फक्त ते मुंबई म्हाडाकडनं पुन्हा एकदा नागपूर म्हाडाकडे देऊन पूर्णपणे ते त्या ठिकाणी खर्च करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. नंतर आपण सांगितलं की एक चांगली पीएमसी, एक चांगला प्रकल्प नियोजन सल्लागाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात यावी. तर म्हाडाच्या मार्फत ह्या प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली, तरी देखील नियुक्त करण्यात आलेला सल्लागार जर का तो त्या दर्जाचा नसेल, कारण आपली जी संकल्पना आहे की एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं नवीन विकसित शहर हे नवीन चंद्रपूर शहर त्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण चंद्रपूरच्या आपल्या काही मर्यादा आहे. चंद्रपूर हे शहर जंगलाने व्याप्त असलेलं शहर आहे, त्याच्यामुळे याचा विकास हा फक्त एका दिशेनं त्या ठिकाणी होत असतो, नागपूर रोडच्या दिशेनं, ज्या भागातच आपण हा नवीन आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे जर का नियुक्त झालेला सल्लागार हा त्या क्षमताचा नसेल तर पुन्हा एकदा एक नवीन चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट नियोजन सल्लागार त्या ठिकाणी नियुक्त करण्यात येईल. नंतर आपण सांगितलं की हा पूर्ण नियुक्त झालेल्या सल्लागारानंतर एकंदरीत पूर्ण जो प्लॅन बनेल त्याच्याकरिता निश्चितपणे टप्प्याटप्प्यानं लवकरात लवकर हा संपूर्ण नियुक्त केलेल्या सल्लागारांना जो प्लॅन देईल त्याच्याकरता निधी तात्काळ उपलब्ध आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. आणि आपण सांगितलं की एक 145 कोटी रुपयाचा प्लॅन आपण रस्त्याचा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. तर हा प्लॅन निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मंजुरी करण्याकरता तयार आहोत. वित्त विभागाकडे हा प्लॅन गेला आहे आणि मी स्वतः आपल्यासोबत त्या ठिकाणी वित्त विभागाकडे येईल आणि लवकरात लवकर वित्त विभागाची मान्यता घेऊन ह्या प्लॅनला देखील त्या ठिकाणी मंजुरी देण्यात येईल. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की तुम्ही विधानसभेत हे आश्वासन द्या, वित्त विभागाचं कारण सांगू नका की 145 कोटी रुपयाच्या या कामाला 25 मार्च पर्यंत आम्ही निश्चित मंजुरी देऊ. मग मी हक्कभंग वित्त विभागावर आणतो ना. वित्त विभागाची तर हे कामच आहे, नाही म्हणायचं, राज्याचा वेगाने विकास होऊच द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं असेल तर असं शक्य नाही. या 145 कोटीला ओके करतो. 145 कोटीचा निधी लवकरात लवकर वित्त विभागाकडून आम्ही स्वतः पुन्हा एकदा पाठपुरावा करू आणि हा निधी मी लवकरात लवकर याचा पुन्हा मी व्याख्या करून सांगतोय. अधिवेशन संपेपर्यंत ही डेफिनेशन आहे. मी प्रोसिडिंगही मागितलं आहे आणि प्रोसिडिंगच मागितलं नाही. 11:55 अध्यक्षांचे म्हणजे माननीय राहुल नार्वेकर साहेबांनी लवकरात लवकर याचा अर्थ अधिवेशन संपेपर्यंत दिला. चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता अतिशय महत्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचा एक उत्कृष्ट दर्जाचा प्रकल्प कसा करता येईल याच्याकरिता गृहनिर्माण विभाग हा त्या ठिकाणी पुढाकार